देवा टावरे देखील या अंतिम सामन्याप्रसंगी उपस्थित आहेत। अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिस गोड व्हावा। सलामीची जोडी टाळ्यांच्या गजरामध्ये मैदानामध्ये रवाना होते। मोहिल मात्रे विथ मोती। जरुरी जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळेल। प्रेक्षकांची देखील तिकडे गोरसीकर गाजा वाजा घेऊन आलेले आहेत आणि इकडे बघतो आपण कामतगर देखील तेवढ्याच मोठ्या संख्येने आलेले आहेत। गाजा वाजा घेऊन आलेले आहेत आणि मोठा आपल्याला सामना पाहायला मिळेल। आलोट प्रेक्षक आहेत। प्रेक्षक आणि सन्माननीय व्यासपीठावर पंकजी गायकवाड आणि शिवाजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। तुमचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत करतो। विराज सन्माननीय पंकजी पाटील यांना आपण प्रथम सन्मानित पंकजी गायकवाड यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया। स्वराज आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं शुभ सन्मान या ठिकाणी करायचं आहे। सन्माननीय व्यासपीठावर विराजमान अरे स्वागत घ्या तिकडे कोणचा करायचा हे दोन लोकांचं सांगा ना हां साहेबां देवाचं आता थांबा 2 मिनिटं थांबा। अरे कुठे गेला योगेश भाई गज्जमलूच्या म्हणून गायब होता ना अंकुश अरे इकडे आज सलग तिसऱ्यांदा नाणेफेकीचा कौल प्राप्त केलाय। परशुराम पाटील स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाच्या कॅप्टननं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल मॅच मध्ये देखील जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान। आज या स्पर्धेसाठी ज्यांच्यावर उपस्थित होते सन्माननीय पंकजी गायकवाड यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर सन्माननीय स्वराज्य चौधरी यांच्या शुभ हस्ते या मान्यवरांचं शुभ सन्मान आज या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जातं। त्याचबरोबर त्यांच्या समेत मान्य श्री शिवाजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया। शिवाजी पाटील यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। स्वराज आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं देखील विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे। अंपायरचा ग्रीन सिग्नल दुसऱ्यांदा पुन्हा आपण दोन्ही टीमला पाहतो आमने सामने। यावेळेचा पहिलाच बॉल विकेटची संधी डीप मध्ये फिल्डर सरकलाय। झालेली चूक मिस्टेक झालेली आहे मैदानामध्ये। कॅचेस विन द मॅचेस। कपिल केंद्रनं मात्र सोपा झेल ड्रॉप केलाय। कडा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल आणि आता सुरुवात झालेली या सामन्याला। पहिल्याच बॉलवर सनसनाटी निर्माण झाली आहे। खळबळजनक सुरुवात म्हणता येईल। ऑन द राईज फटका मारण्याचा प्रयत्न केला मोहिलनं, पूर्णपणे मिसटाईम होता। कपिल केणे चेंडूच्या खाली एक अप्रतिम असा क्षेत्ररक्षक आहे। बऱ्याचदा अवघड झेल त्याने टिपलेले आहेत, परंतु या ठिकाणी ही दुर्मिळ घटना पाहायला मिळाली की गोरसई ब संघाच्या फिल्डरकडून झेल ड्रॉप झालाय। जरूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आपण बघतोय। मैदानाच्या चारी बाजूना पाय देखील ठेवायला व्यवस्थित जागा नाही, एवढी गर्दी केलेली आहे प्रेक्षकांनी। मोती साकिंग हँडला या दरम्यान आपण बघतो चांगला फटका डायरेक्ट देखील प्रयत्न तिकडे पाहायला मिळाला। इनफिल्ड शॉटमध्ये सूरज किनीची चांगली फिल्डिंग। दुसऱ्यांदा बघतो आपण चषकामध्ये डीजे मोनिश आपण थोडा संपर्क साधायचा आहे। हो राहुल, दुसऱ्यांदा हे दोन्ही संघ समोरासमोर फायनलमध्ये आलेले आहेत। धर्मराजा चषकाच्या इतिहासामध्ये 2021ला आपण बघितलं होतं जेव्हा डे स्वरूपामध्ये फक्त ही स्पर्धा खेळवली जायची। आणखी एक चांगला बॉल भावेश पवारचा अगदी खोलात टाकलेला बॉल होता। हलक्या हाताने खेळत असताना सिंगल घेतली। दोन्ही फलंदाजांना जीवदान मिळाले असं मी म्हणेन, कारण यादीच्या बॉलवर आपण बघितलं होतं धावचीची संधी होती। थेट निशाणा इष्टांवर जर लागला असता सूरज केणेचा तर मोती बाद झाला असता। जरूर आणि तसेच का आपल्याला प्रयत्न देखील पाहायला मिळाले। भावेश पवारला आता सन्मान देण्याचा प्रयत्न पहिल्या ओव्हरमध्ये। नेक्स्ट बॉल वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल। या मॅचमध्ये कमीत कमी 50+ धावा झाल्या अजय करत एक चांगली मजा आपल्याला पाहायला मिळेल। 50 पर्यंत तरी मजल जर मारली गेली तर मात्र ते थोडंसं खडतर जाणार आहे। धावांचा पाठलाग करणं कामतगर टीमकडे देखील चांगलं बॉलिंग आक्रमण आहे, मात्र भावेश पवार काय गोलंदाजी करतोय। चांगला फटका ड्राईव्ह करत असताना डायरेक्ट हिटचा पुन्हा प्रयत्न करावा लागेल आणि एक्झिट काय करतो, किती नाराज आहे बघा भावेश पवार। एवढा ॲग्रेसिव्ह आपण त्याला होताना जास्त तर पाहत नसतो, मात्र आज जरूर त्याचा आपल्याला ॲग्रेसिव्हपणा पाहायला मिळतो। कारण का माहिती आहे मोतीनं जी बॅटिंग केलेली आहे ती त्याला चांगली माहिती आहे आणि इकडनं जर त्या फलंदाजाला संधी दिली तर येणाऱ्या काळामध्ये कदाचित मोती आक्रमण करू शकेल। अजय बरसला होता षटक संपल्यानंतर फक्त थांबायचं आहे।
येस येस सर, नक्कीच. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बॅक टू द बॉलर. येथे देखील झेलची शक्यता होती. अवघड झेल होता. भावेश पवारच्या हातातून बॉल निसटलाय. आणखी एक कॅच ड्रॉप होतोय. एक धाव येथे मिळते. मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये भावेश पवारच्या माध्यमातून पहिलं षटक अंतिम सामन्याचं समाप्त झालंय. धावसंख्या बिनबाद 5. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना परशुराम पाटील स्मृती, जॉली स्पोर्ट्स कामतगर. यस गवळी सर, कंटिन्यू करा. यस, आपण या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करणार आहोत एक महान कॉमेंटेटर, ज्यांचा आवाज आपण कित्येक वेळेला ऑल इंडिया रेडिओवर सुद्धा ऐकला होता. आणि एक महान कॉमेंटेटर आणि खरं तर 4 भाषेमध्ये समालोचन करण्यामध्ये ते वाकबगार आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती. कित्येक स्पर्धा आपण बघितलेल्या आहेत. चॅलेंज मैदानावर त्यांचा सुमधुर आवाज सुद्धा आपण ऐकलेला आहे. आणि या ठिकाणी सुद्धा आज पूर्ण वेळ त्यांचा आवाज आपण ऐकला. अर्थातच व्हॉइस ऑफ इंडिया हरेशजी पंड्या यांचं स्वागत, सन्मान आणि सत्कार केला जाईल. मी या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हरेशजी पंड्या यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. हरेशजी पंड्या एक महान कॉमेंटेटर म्हणून नाही आहे, पण ॲज अ पर्सन इट्स अ व्हेरी गुड पर्सनॅलिटी. आमचे जर खऱ्या अर्थाने परम मित्र, कित्येक वर्षापासून मी असेन, सिद्दीकजी भावे असतील, हरेश पंड्या असतील, बऱ्याच स्पर्धेमध्ये एकत्र समालोचन केलं. हरेश पंड्या जी, आपको अच्छा लगा इस टूर्नामेंट में आपने हिस्सा लिया? ये टूर्नामेंट वाकई में ज़िंदगी में एक यादगार टूर्नामेंट रहेगा. और नीलेश जी को ये वादा है कि अगले साल पूरे दिन देंगे, और उन्होंने कहा है कि मैनेजमेंट में रहेंगे आप, तो इसके लिए भी बहुत बहुत शुक्रिया. थैंक यू सो मच. सभी को हैप्पी न्यू ईयर. और मैं ख़ास सिद्दीक भाई का भी बहुत बहुत शुक्रगुजार हूँ. नीलेश भाई से उन्होंने मेरी पहचान तो पहले से थी, लेकिन दोस्ती थोड़ी गहरी बना दी. मेरे मित्र महेश जगताप, आपका भी बहुत बहुत धन्यवाद. आपने जो पान खिलाया ये ज़िंदगी भर मैं भूल नहीं सकता. थैंक यू सो मच. लव यू भिवंडी. बहुत जल्द मिलेंगे. हैप्पी न्यू ईयर. थैंक यू. खूब खूब धन्यवाद. आपने अपना कीमती समय दिया, इसीलिए आपका बहुत हम हार्दिक आभार व्यक्त करते हैं. आपला हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय आणि जातोय आपण सर कॉम बॉक्समध्ये, कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच गवलीजी. पवन केने आपण बघतो सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती P2 मध्ये रन्स एकूण बघतो आपण 8 आहेत जॉली कामतगरच्या या मॅचमध्ये. दरम्यान चांगला चेंडू, ऑनड्रायचा हा फटका डीपमधून पुन्हा एकदा फिल्डर वेगानं सरकलाय. चांगली फिल्डिंग सूरज केनेकडनं पाहायला मिळते. डावीकडनं एक सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे स्कोरबोर्ड एकूण बघतो आपण जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. ज्ञानेश्वर देखील भरपूर हॅपी आहे, खुश आहे सांगत असताना रन्स. गोरसईला बिलॉंग करतात ज्ञानेश्वर मुकादम. 9 धावा फलकावर 10 चेंडूंचा खेळ संपलाय. एकही कमजोर बॉल डिलिव्हर केलेला नाही. पवन केणी अफलातून गोलंदाजी करतोय. आणखी एक खोलवर टप्प्याचा बॉल. आउटफील्ड मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय, मात्र फिल्डर वेगानं आलाय. फक्त 1 धाव मिळेल. फक्त आणि फक्त सिंगल्स आतापर्यंत आलेले आहेत. 1 डॉट चेंडू आणि 10 सिंगल्स. जरूर सिंगल डबलवरती जास्त आपण बघतो लक्ष केंद्रित केलेलं. एक्झॅक्ट माइंडसेट काय असावा बघतो आपण या मॅचमध्ये कामतगरचा. विकेट जर राहिल्या तर येणाऱ्या काय 2-3 ओव्हरमध्ये काय आक्रमण. यावेळेचा फटका हवेत जरूर खेळलेत. मिस सामिंग ए शॉट डाऊन द बॉल. बाबू कडनं चूक होणार नाहीये. बाबू भरोसा आहे इकडे मुकादमचा, आणि लगेच सांगितलं की तिकडे आहे बाबू, टेन्शन घ्यायचं नाहीये. गुरसईच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट. पहिला धक्का लागत असताना कामतगरला. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाची धावसंख्या 1/10. स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती या नावानं जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ खेळत आहे. दुसरीकडे कैलास स्मृती या नावानं जय बजरंग गोरसई ब संघ खेळत आहे. आणि दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडताना दिसत आहेत. धर्मराजा चषकाच्या इतिहासामध्ये हे 2 संघ
पहिल्या वेळेला गोरसईच आपण बघितलं होतं, वर्चस्व राहिलं होतं गोरसईचं, पण आज सध्या तरी गोरसईचंच वर्चस्व दिसतंय. पॉवर प्लेमध्ये अफलातून गोलंदाजी झाली आणि आता पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे. नवीन षटक घेऊन भावेश पवार, नवीन बॅट्समन निहार म्हात्रे. शॉट ऑफ लेंथ, यावेळेला चांगला फटका, मोहिलच्या बॅटमधून बॉल हवेत आहे आणि बॉल निघून जातोय सीमारेषा पार. फायनल मॅच मधील पहिला दणदणीत षटकार. पाहायला मिळाला आपल्याला. टायमिंग प्रचंड सुंदर आणि हुकच्या माध्यमातून चेंडू सीमारेषा बाहेर शिवंतर. खूप चांगल्या पोझिशन मध्ये येऊन फटका मारलाय. आता भावेश पवारचं नियंत्रण हरवलंय. बीमर बॉल, अशा चुका फार क्वचित भावेश पवार कडून पाहायला मिळत असतात. जास्तीचा वेग काढण्याचा प्रयत्न होता, बॉल थोडासा हातातून निसटला. जरूर, आणि त्याचा बेनिफिट, त्याचा फायदा होत असताना एक्स्ट्रा इकडनं धाव मिळेल. नो बॉल येणारा चेंडू फ्रीटचा असेल. रन्स आपण 17-17. थर्ड ओव्हर मध्ये कदाचित जास्त काय. मनोज जी पांडे आपको स्टेज पर आना है. मनोज जी पांडे. वाईट यॉर्कर चॉप करत असताना बॅकवर्ड पॉइंटला दिशा दिली आहे. फक्त एक धाव तिथे मिळेल. चांगला बॉल होता हा, भावेश पवारचा फ्री हिट बॉल होता. चांगल्या वेगानं ऑफस्टिकच्या बाहेरचा यॉर्कर टाकला. धावसंख्या 18 एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर आहे. 5-5 षटकांचा हा सामना आहे. विकेट्स तर आहेत. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फक्त एकच विकेट गमावली आहे. धावांचा वेग जरूर कमी पाहायला मिळाला, मात्र या षटकामध्ये धावा येताना दिसत आहेत. निहारसाठी हा बॉल टॉपेज आहे. बॉल हवेत, परंतु फिल्डर नाही. बॉल खाली स्क्वेअर लेगला. डीपमधून खेळाडू येईल. किशोर मुकादम. थ्रो वेगवान होता, मात्र विकेट कीपरकडून थोडीशी चूक घडली आहे. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 2 धावांनीशी अकाउंट ओपन होत आहे निहार म्हात्रेचं आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावर. या षटकामध्ये आपण बघतो धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण का पहिल्या 2 ओव्हरमध्ये P1 P2 मध्ये आपण जर बघितलं तर धावा आपल्याला भरपूर कमी पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल कमी गतीनं, मात्र हा चेंडू पुन्हा टाकावा लागला. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर येत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 21 वरती स्कोरबोर्ड आहे. भावेश पवारचा मारा संपूर्ण स्पर्धेमध्ये फार प्रभावी राहिला आहे आणि विशेषतः सेमीफायनलमध्ये आपण बघितलं भावळे बी संघाचा 7 धावांत खुर्दा उडवला होता. गोरसई ब संघानं काय बॉल होता हा, डीप होऊन आला. खोलवर टप्प्याचा बॉल, हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न, थोडासा टर्न देखील झाला टप्पा पडल्यानंतर आणि पूर्णपणे स्क्वेअर ऑन होताना दिसलाय फलंदाज. चांगली बॉलिंग. निहार ऑन स्ट्राईक. येथे फ्लिक करत असताना हा फटका चांगला आहे, मात्र डीप मिड विकेटला फिल्डर तैनात. 1 धाव येथे मिळेल. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागणार आहे. या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. धावांचा वेग थोडासा वाढताना दिसतोय. कंडिशन्स पाहता 50 पर्यंतची धावसंख्या जरूर एक चांगली धावसंख्या येथे मानली जाऊ शकते, कारण आता मध्यरात्र आहे. 50+ धावसंख्या एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो आणि तोच प्रयत्न कदाचित कामात गरजा असावा. हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या काय धावा इकडनं मिळतात. ऑफस्टिकच्या पुन्हा चेंडू बाहेर आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे स्कोरबोर्ड 23 या आकड्यावरती आहे. या षटकामध्ये थोडंसं नियंत्रण हरवून बसलाय भावेश पवार. थोडंसं लांब लचक षटक आहे, खर्चिक षटक आहे. ओ, यावेळेला लेंथ आणि लाईन परफेक्ट. बॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क अजिबात पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर आता मात्र हे 3रं षटक समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते फलकावर 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना परशुराम पाटील, स्मृती, जॉली स्पोर्ट्स कामतगर. हॅलो. धन्यवाद अजय सर. पुन्हा एकदा आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. या ठिकाणी गावदेवी पूर्ण संघाचे स्टार खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. मनोज पांडे यांना आपण सन्मानित करूया. मी बादशाबाई यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. अंकुशजी मान्यवरांचं विशेष स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल आमच्या बादशाबाई. मनोज पांडे यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. आपण पाहतो इन ॲक्शन मधून निलेश पाटील फॅम टीम, स्वर्गीय परशुराम पाटील हा संघ आपण इन ॲक्शन मध्ये.
महेश पाटील यांचा संघ खऱ्या अर्थानं अंतिम फेरीमधून आपण खेळताना पाहतोय. तीन ओव्हर्समध्ये 23 धावा फक्त फलकावर पाहायला मिळत आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावांवर खेळतोय मोहिल मात्रे, सलामीवीर. 10 चेंडूंचा सामना केलाय, एक षटकार त्याने ठोकलाय आणि त्या व्यतिरिक्त फक्त सिंगल्स त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. 3 बॉल्समध्ये 3 धावांचं योगदान आत्तापर्यंत निहार मात्रेनं दिलंय. मोतीला विशेष काही करता आलं नाही, फक्त 4 धावा बनवून तो माघारी परतला. पवनच्या चेंडूवर झेलबाद झाला. किशोर मुकादमनं चांगला झेल डीपमध्ये टिपला. येणाऱ्या फलंदाजांमध्ये देखील आणखी चांगले फलंदाज यायचे आहेत. धावांचा वेग वाढवला गेलाय मागच्या षटकामध्ये. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे या इनिंग्समध्ये. क्वार्टर फायनलमध्ये आपण बघितलं बामणडोंगरी टीमला पराभूत केलं गोरसई बी संघानं. त्यानंतर सेमीफायनलमध्ये भावळे बी संघाचा फक्त 7 धावांत खुर्दा उडवला. कारिवली संघाला सेमीफायनलमध्ये पराभूत करत असताना फायनलमध्ये पोहोचलेली आहे कामतघरची टीम. आणि त्या अगोदर आज वडवली बी सारख्या बलाढ्य टीमला देखील त्यांनी पराभवाची धूळ चारली. संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी या दोन्ही संघांची. प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. जिकडे तिकडे प्रेक्षकच प्रेक्षक दिसत आहेत. आणि आता नवीन षटकाला होतीये सुरुवात. कपिल केणे गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय, सोडून दिलाय. खूप स्वेर आहे, वाईट. येणाऱ्या 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त चांगलं क्रिकेट खेळून एक चांगली धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न कदाचित असावा. पहिल्या 3 ओव्हरमध्ये भावेश आणि पवननं चांगली बॉलिंग केलेली आहे. हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा धावा आतापर्यंत बऱ्याचशा मिळालेल्या आहेत कामतघरला. कपिल केणेचे हे स्टॉक बॉल आहेत. खरं तर टप्पा पडल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बाहेर निघतात, परंतु अगोदरच उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर पिच करतोय आणि त्याच्यानंतर आणखी बाहेर निघतायत. त्यामुळेच वाईट घोषित केले जात आहेत. लाईनवर कंट्रोल दाखवावा लागेल कपिलला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बीट होतोय बॅटर, मात्र हा देखील वाईट घोषित केलाय पंचांनी. सलगचा 3रा वाईट बॉल. प्रेशर जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट टू विकेट बॉलिंग करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा धावा आतापर्यंत या ज्या रन्स आलेल्या आहेत त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त एक्स्ट्रा देखील धावा आहेत. टायमिंग एवढं सुंदर नाही. ड्राईव्ह करायचं होतं, ऑनसाईडला फटका खेळायचा होता, मिड विकेटला टायमिंग एवढं चांगलं नाही आहे. डीपमध्ये चांगली फिल्डिंग, धावेत एक सिंगल मेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 धावा. प्रेक्षक थोडे शांत पाहायला मिळत आहेत. कामतघरचे बरेचसे पाठीराखे इथे उपस्थित आहेत. गोरसई बी संघाचे देखील अनेक फॅन्स उपस्थित आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मात्र प्रेक्षकांना काय हवंय? कामतघर टीमच्या प्रेक्षकांना पाहिजे चौकार, षटकार. धावांची नितांत आवश्यकता आहे. 27 पर्यंत आत्तापर्यंत मजल मारली गेली आहे. एम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला डाव्या यष्टीला सोडून जाणारा बॉल. कपिल केणेच गोलंदाजी करतोय ना राहुल? कपिल केनेच बॉलिंग करतायत, पण सध्या ज्या अनुषंगानं तो बॉलिंग करतोय ते गोरसईला मुळीच पडणार नाहीये. कारण त्याच्याकडनं अपेक्षा अशा नाही आहेत. गोरसईचे मोठ्या संख्येनं समर्थक आहेत. मग त्याचा बेनिफिट ज्या काय रन्स येत आहेत, कारण आपण बघितलेली या स्पर्धेमध्ये मागच्या 4 रात्रीपासून 50+ धावा जर रात्री 12-1 नंतर झाल्या त्या धावा चेस झालेल्या नाही आहेत. अगदी योग्य उल्लेख केलात आपण. आणि कपिल केनेची गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम राहिली आहे, दर्जेदार राहिली आहे. परंतु फायनल मॅचमध्ये 1 बॉल टाकायला 5 चेंडू टाकलेत त्याने. 4 वाईट बॉल आहेत त्याच्यामध्ये. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. सुरेख बॉल, परफेक्ट यॉर्कर होता. यावेळेला डिग आउट केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं. स्वतः विकेट किपर भावेश पवार बॉलवर पोहोचलाय. काय एनर्जी आहे या खेळाडूची. एकच धाव मिळाली आहे. तो शॉर्ट स्क्वेअर लेगला तर तिथनं तो पूर्ण आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं आउटफील्डमध्ये देखील पोहोचू शकेल, एवढी गती आहे त्याच्याकडं. सध्या तरी या दुसऱ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी पाहायला मिळते. 29 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. रन्स अजय सर येत आहेत, मात्र वेग तेवढा चांगला नाहीये. पण या षटकामध्ये अवांतर धावा मिळालेल्या आहेत बोनस रूपाने. त्याचा फायदा होऊ शकतोय टीम कामतघरला. खेळायचं होतं स्क्वेअर लेगला. शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून बॉल निघून जातोय. थर्डमॅन सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. हा नशिबाचा चौकार. ते स्वतः ऑनर देखील आहेत आणि हा फटका झोपूकच असावा. त्याला देखील माहित नाही या टीमला की हा फटका एक्झॅक्ट काय.
बॅटची कट घेतल्यानंतर बॉल मागे निघून गेलाय. रिझल्ट चांगला. यावेळेला पहा किती छान फटका आहे, परंतु ह्या फटक्यावर धावा मिळत नाहीत. हे क्रिकेट आहे. जरूर कधी कधी असं होतं, चांगल्या शॉटवरती रन्स कमी मिळतात आणि जो फटका मुळीच मारायचा आहे किंवा मारणार आहे आणि त्याच्यावरती रन्स मिळतात, होत असतं क्रिकेटमध्ये अजय असं तसंच झालेलं आहे. 33 धावा, 1 खेळाडू बाद. चांगला कडकडीत ऑफ ड्राईव्ह होता. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला, डीप स्क्वेअर लेगला उडवलाय. फिल्डर आहे तिकडे, मात्र फिल्डरला संधी मिळणार नाही. बॉल सीमा पार. येतोय दणदणीत षटकार निहार मात्रेच्या बॅट मधून. यस दिसे. या फटक्यांची गरज आहे आणि तो फटका आता निहार मात्रेच्या बॅट मधून देखील आलेला आहे. अप्रतिम होता शॉट, टायमिंग प्रचंड चांगलं होतं. मिड विकेटला क्लिअर केलेला आणि या सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 39 आकड्यावरती 14 षटकाचा प्रगती पद्धती अजय सर आहे आणि या षटकामध्ये जरूर धावा येत आहेत, त्याचा बेनिफिट कामात घरला होता मॅचमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटची ही धुमचक्री, टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम, ही खमंग मेजवानी आपल्याला दिलेली आहे सन्माननीय निलेश चौधरी साहेबांनी आणि आई वराळदेवी स्पोर्ट्स ताडाळीनं. 39 पर्यंत आता धावसंख्या पोहोचली आहे. 16 धावा तब्बल खर्च केलेले आहेत. कपिल केणेनं 5 चेंडू त्याने टाकलेत. षटकातील शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लेंथ होता, स्लोवर बॉल होता, मात्र दिशेवर कंट्रोल नाहीये. कपिल थोडासा ऑफ कलर दिसतोय फायनल मॅच मध्ये. धावसंख्या 40. जरूर जरूर ज्ञानेश्वर मुकादम देखील सांगतोय की हा षटक संपणार कधी आहे. 10 चेंडू टाकले आतापर्यंत. यावेळेचा फटका हवेत गेलेला आहे, भरपूर उंच झेल कोण घेणार. भावेशचा कॉल आला टेक आणि फायनली हा भावेश पवारे. तिकडं चुका भरपूर कमी तुम्हाला पाहायला मिळतील. सेकंड अटेम्प्ट मध्ये आज झेल पकडलाय. एवढं इझी नाही अशा करत. चेंडू भरपूर उंच होता, त्याला कव्हर करणं, कॅरी करणं आणि ते देखील ऑन फ्लडलाईट हा सामना आहे. फारच अवघड झेल होता, फारच अवघड झेल होता. अगदी अंतराळामध्ये गेला होता बॉल, एवढा उंच उडाला होता. पहिल्या प्रयत्नातून बॉल हातातून निसटला, मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याने डाईव्ह लगावत असताना हा झेल स्वीकारलाय. ग्रेट कॅच बाय भावेश पवार. हा भावेश पवारचा क्रिकेट आहे, कारण का यासाठी जाणलं जातं. म्हणून तर देशातील सगळ्यात मोठी क्रिकेट टुर्नामेंट ISPL मध्ये देखील यंदाही सिलेक्शन झालेलं आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा तो खेळताना पाहायला मिळेल. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस एक चांगली सरासरी आपल्याला पाहायला मिळते. 10ची सरासरी आहे. 40 धावा स्कोर बरोबरती 2 खेळाडू बाद झालेले आहेत. स्वर्गीय परशुराम पाटील, जॉली स्पोर्ट्स कामतगर. मेघनाथजी बसके आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. चला प्लीज, तुम्हाला रिप्ले बघा अल्ट्रा स्लो मोशन मध्ये पाहायला मिळेल. काय तिकडं 100% कमिटमेंट पाहायला मिळाली. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि हा बघा, हा जो झेल आहे खरं तर फायनल मधील सगळ्यात चांगला झेल आपण म्हणू शकतो, कारण का एक झेल रोमितनंच घेतलेला आहे, सर्वोत्कृष्ट झेल. मात्र फायनल मॅचचा सगळ्यात चांगला झेल भावेश पवारचा. खऱ्या अर्थानं 100% कमिटमेंट आहे. स्पर्धेचा पहिला सामना असो, दुसरा असो, शेवटचा असो, भावेश पवारची कमिटमेंट नेहमीच 100% राहिलेली आहे. एनर्जी या खेळाडूकडे प्रचंड आहे, झुंजारी खेळाडू आहे. रोमित नवीन बॅटर आणि शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलर सूरज केने. राऊंड विकेट. मोईल साकिंग एंडला आहेत. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. येत असताना डॉट बॉल. रणनीती आपल्याला वेगळी पाहायला मिळते. सूरज कधी बघतो आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या ओव्हरमध्ये येतो, म्हणजे सूरजला आता 5व्या षटकामध्ये आणलाय आणि कपिलला त्या पाईपलाईन एंड बॉलिंगला साठी आणलं होतं. हा सातत्यानं आपण बघतो गेम प्लॅन आपल्याला पाहायला मिळतो गोरसई बी संघाचा. समोरचा संघ बघूनच असे बदल केले जातात, बॅटर्स बघून असे बदल केले जातात गोरसई बी संघाकडून. पण ती रणनीती तेवढी सक्सेसफुल ठरली नव्हती. कपिलला जे आणलं होतं 4थ्या षटकामध्ये, खर्चिक षटक ते राहिलं. येथे लेग बायच्या रूपात एक धाव मिळते. पहिला बॉल थोडासा एक्स्ट्रा बाउन्स घेऊन आला होता. यावेळेला देखील एक चांगल्या लेंथवर टाकलेला बॉल होता. सूरज चांगला मारा करतोय. जरूर तुम्ही चांगला उल्लेख केला. कपिलला त्या एंडने हाणून देखील कपिलनं या एंडने पण बॉलिंग केलं असं म्हणू शकतो. त्यांनी 11 चेंडू टाकले, म्हणजे त्याही एंडचे टाकले, याही एंडचे टाकले. क्या बात आहे. श्यामजी कोंडा यांना आपण बघितलं. थंडी वाढायला लागलेली आहे आणि बॉम्बे कॉटनची सातत्याने आठवण येतेच. प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे, तुडुंब गर्दी पाहायला मिळते धर्मराजा चषक 2024 मध्ये. बॅटवर घेतलाय ऑन साइडला,
हवेत आणि फिल्डर पासून थोडासा दूर, बॉल नाही अडवू शकलाय फिल्डर, बॉल सीमा पार, येतोय चौकार. फिल्डिंगचा जर आपण विचार केला तर कुठेतरी फिल्डिंग जी एक्झॅक्ट ऑनसाईडला आहे, कदाचित मिड विकेट जास्त स्क्वेअर असावा. लॉंग ऑनचा फिल्डर अजिबात तिकडं उपस्थित नव्हता, तो बघतो आपण काऊ कॉर्नरच्या पलीकडे असल्या कारणानं याचा बेनिफिट आपण बघतोय जॉली कामतगरला. आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते 45. रोमितनं मागच्या मॅचमध्ये देखील धुवाधार बॅटिंग केली होती. गती कमी केलेली आहे. आउटसाइड एज लागून चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेने. इकडे संदेश उपस्थित आहेत. टीमचे कॅप्टन दावीद नमेल एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दल 1 न पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 46. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अजय गरज एक्झॅक्ट किती स्कोर हवा आहे या फायनलच्या मॅचमध्ये, एक चांगली मॅच रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल त्याकरिता. खरं तर 50 पर्यंत मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता. गरजेचं नाही की 50 पर्यंत धावसंख्या गेली तर रोमहर्षक सामनाच होईल. गोरसई ब संघ आहे समोर, ते कमीत कमी चेंडून देखील टार्गेट चेस करू शकतात, परंतु कंडिशन पाहता ही धावसंख्या चांगलीच आहे. मिस टाइम फटका, बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज जज करतोय सूरज केळणे. सेपेर ऑफ हँड्स, फलंदाज बाद. आणि भरपूर उंच गेला होता. ते चांगलं जजमेंट, खूप चांगलं जजमेंट होतं आणि सुरक्षित हातांची जोडी पाहायला मिळाली. क्वार्टर गोलच्या रूपात फलंदाज बाद झाले. शेवटचा बॉल बाकी आहे राहुल. 2 ओव्हर्समध्ये फक्त 10 धावा फलकावर होत्या आणि ते पाहता कमबॅक चांगलं केलंय कामतगर संघानं. एक फायटिंग टोटल पर्यंत ते पोहोचलेत. आता शेवटचा बॉल मोठा फटका आला तर 50 पेक्षा अधिकचं टार्गेट देता येऊ शकतं. जरूर 50 पेक्षा जास्त धावा झाल्या तर एक आपल्याला चांगली मॅच जरूर पाहायला मिळेल. या देखील ज्या रन्स आहेत त्या देखील आपण म्हणू शकतो की एवढ्या देखील कमी रन्स या नाही आहेत. मॅच इकडनं चांगली बनू शकते. बॉलिंग अटॅक चांगल्या कामतगरकडे, मध्ये तेवढीच चांगली बॅटिंग जर आपण ऑर्डर बघितला. पवन सारखा फलंदाज आहे, सूरज केने आहे, भावेश पवार आहे, राहुल आहे, मेघनाथ आहे, ही नावं शेवटपर्यंत आहेत. चांगली फलंदाजी दोन्ही संघांकडे आहे, चांगली गोलंदाजी देखील दोन्ही संघांकडे आहे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील तेवढा जबरदस्त आहे. महत्वपूर्ण चेंडू ओमसाठी यावेळेस हा देखील फटका हवेत खेळले. डीप मध्ये फिल्डर आहेत, तिकडे देखील थोडीशी खराब फिल्डिंग. सेकंडचा कॉल, तिकडे वेगानं दुसरी देखील धाव झालेली आहे कंप्लीट. थर्ड डाव इकडनं मिळणार नाहीये. 2 धावा मिळतात शेवटच्या बॉलवरती आणि एकूण बघतो आपण पहिला इनिंगचा जो खेळ होता तो झालेला कंप्लीट आणि रन्स ज्या आहेत त्या बनवल्या गेलेल्या आहेत 48 धावा आणि 49चं टार्गेट आहे या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी कैलास स्मृती जय बजरंग गोरसे बी टीमला आणि स्पर्धा देखील जिंकायची असेल, चॅम्पियन व्हायचं असेल तर इकडनं धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा 49. लास्ट बघतो आपण मागच्या 2 वर्षामध्ये आमने सामने संघ जेव्हा आले तेव्हा मात्र गोरसे टीमनंच सामना जिंकला होता. जर बरोबरी करायची असेल तर या मॅचमध्ये आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळेल. मोहन दादा थँक्स, धन्यवाद राहुल. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर, करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. या स्पर्धेचे प्रणित, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनाइज या ठिकाणी खास सन्मानित केलं जाईल मंगेश पाटील यांच्याकडनं. मंगेश पाटील यांच्याकडनं या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे सर्वेसर्वा, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके धर्मराजा मान्य श्री निलीलजी चौधरी साहेबांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. मंगेश पाटील यांच्या शुभ हस्ते एक स्पेशल गिफ्ट देखील त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते. धन्यवाद मंगेश. हॅलो, जाऊया आपण पुन्हा एकदा आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर, करूया या स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं गेली 5 दिवस ज्यांचा आपण आवाज ऐकलात, मैदानावर सुरेख सुंदर असं पंचांच्या भूमिकेत ज्यांना आपण पाहिलं, या सर्वांचं करूया शुभ सन्मान. मी सन्माननीय ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर, मान्य श्री संदीपजी बजागे, नितेशजी अँकर या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण घेऊ. पहिला प्रथम या ठिकाणी या स्पर्धेमधून गेली 5 दिवस ज्यांचा आपण आवाज ऐकला, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ ठाणे
डॉक्टर मोरेश्वर गवळी साहेबांना करूया या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित. बघा मित्रो, गेली 5 दिवस खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणार समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. तुम्हाला सर्वांचे अतिशय लाडके, भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांची ओळख आहे, डॉक्टर मोरेश्वर गवळी साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेचे माइंड मास्टर, त्यानंतर भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज. जेव्हा जेव्हा मोठी स्पर्धा या भिवंडी किंवा ठाणे जिल्ह्यामधून झाली तेव्हा मात्र न चुकता जो आवाज तुम्हापर्यंत पोहोचला जातोय, ज्यांच्या अनुपस्थितीत स्पर्धा संपन्नच होत नाहीत, अशा तुम्हाला सर्वांच्या अतिशय लाडके सिद्दीक बाबे सर. सिद्दीक बाबे सरांना देखील करूया स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित. गेली 5 दिवस प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य ज्यानं केलं, सुरेख सुंदर समालोचन ज्या आपल्यापर्यंत पोहोचवलं. त्यानंतर 3 फॉर्मॅटमधून खऱ्या अर्थाने ज्यांना आपण ऐकतोय, मराठी, हिंदी आणि इंग्लिश, एका भिवंडीचा बुलंद आवाज म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे, अजयजी घरात. 3 फॉर्मॅटमधून अतिशय सुंदररित्या ज्यांचं समालोचन आपण ऐकत असता. प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या मनावर आधी राज्य करणारा असा आमचा समालोचक अजय घरात. तिकडे सर. अजयजी घरात यांना देखील करूया स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित. ओम साई मंडप डेकोरेचे प्रॉपर्टी सन्माननीय नवनीतजी चौधरी, मला वाटतं यांच्याकडे स्पेशल ऑफर आहे कामगिरी सांगायला. आपण या स्पर्धेमधून तुम्हाला एक 20 किलोचा बोकट त्यांनी ऑफर केलेला आहे. क्या बात आहे नवनीत चौधरी, तुमचं देखील मनापासून आभार. त्यानंतर गेली 4 दिवस या स्पर्धेमधून सुरेख सुंदर असं समालोचन ज्यांचं आपण ऐकलं आणि कालच्या दिवसामधून खऱ्या अर्थानं बकासूरची त्यानंतर गेली 4 दिवस या स्पर्धेमधून आणि कालच्या दिवसाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण ज्यांना पाहिलं, राहुलजी भोईर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. सुरेख सुंदर आवाज, महाराष्ट्र बैलगाडा समालोचकाचे प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत आणि काल देखील तुम्ही त्यांचा सुरेख सुंदर आवाज ऐकला जेव्हा या महाराष्ट्राचा नंदी या ठिकाणी उपस्थित झाला होता, बकासूर. मैच शुरू नहीं करना है, ऑन फील्ड अंपायर. त्यानंतर कम्प्युटर समालोचक म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची ओळख आहे, नाव आहे सुभाष धुमाल आणि नेहमीच खऱ्या अर्थाने त्यांची धमाल असते. सुभाष धुमाल यांना देखील आपण सन्मानित करूया. प्रत्येक मॅचमधून खऱ्या अर्थाने ज्यांची धमाल असते, आमचे परममित्र सुभाष धुमाल. त्यानंतर मित्रांनो आपण जोरदार टाळ्याने स्वागताने सन्मान करूया भिवंडी समालोचक परिवाराचे उपाध्यक्ष भिवंडी, त्याचबरोबर 3-in-1 कॉमेंटेटर, त्याचबरोबर सूत्रसंचालक, एक सुप्रसिद्ध गायक. आणि जर संगीत मंगलाष्टक तुम्हाला हवे असतील लग्न कार्यामध्ये तर मोहन दादांशी संपर्क साधा. सन्मान करूया या स्पर्धेचे समालोचक सूत्रसंचालक मोहनदादा भोईर, नितेश दादा एनकर, संदीपजी बजागे, ॲडव्होकेट कल्पेशजी ठाकूर. आपण आपले शुभ हस्ते मोहनदादांना सन्मानित करायचं आहे. मोहनदादा भोईर, आपण खूप चांगलं सूत्रसंचालन आणि समालोचन केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा आमच्या आवाजाची काळजी घेता आली. कारण ही एकमेव अशी स्पर्धा आहे ना, या स्पर्धेमध्ये मान्यवरांची मांदियाळी 1000पेक्षा जास्त लोकांचे सत्कार आणि सन्मान करण्यात आले, कारण इतकी पॉप्युलरिटी आहे निलेश दादांची. त्यानंतर आपण स्वागताने सन्मान करणार स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम बिनचूक स्कोरिंग.
ज्ञानेश्वर मुकादम खूप चांगला स्कोरिंग त्यांनी केलं. नितेश दादा एनकर, ॲडव्होकेट कल्पेशजी ठाकूर, त्याचबरोबर संदीपजी बजागे आमचे तिन्ही होस्ट, आणि त्यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर मुकादम स्कोरिंग त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ते आमचे सर्व पंचांनी यायचं आहे. पंच गोकुळदास पाटील, पंच शकील कुटी, पंच रमीज रईस, पंच शानू कुरेशी आणि पंच परेश महाजन. खूप चांगलं पंच म्हणून त्यांची कामगिरी, कारण ही स्पर्धा आपण पाहतोय फक्त मेगा गोकुल. फिनाले आहे. शानू सर्वप्रथम शकील कुटी आपण पुढे यायचं आहे. ऑनफिल्ड अंपायरने सुद्धा यायचं आहे. ऑनफिल्ड अंपायर जे आहेत आपण यायचं आहे. शकील कुट्टी खूप चांगलं अंपायरिंग केलं, कारण आपण पाहतोय अंपायरिंग फार महत्त्वाचं असतं. त्यानंतर रमीज रईस आपण पुढे यायचं आहे. रमीज रईस आणि त्यानंतर गोकुळदास पाटील. रमीज रईस, त्यानंतर गोकुळदास पाटील आणि शानू कुरेशी. त्यानंतर गोकुळदास पाटील, पंच गोकुळदास पाटील सिनियर पंच. त्यानंतर पंच शानू कुरेशी. आमचे पाचही पंचांनी खूप चांगली भूमिका अदा केलेली आहे आणि बिनचूक, कारण पंचांची भूमिका ही फार महत्त्वाची ठरत असते कुठली स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचायची असेल. त्यानंतर एक उत्कृष्ट पंच, स्वतः उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, परेश महाजन. त्यानंतर कित्येक लाख लोकांनी ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून बघितली. क्लीन अँड नीट टेलिकास्ट, काय प्रक्षेपण, खूप चर्चा झाली. स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेबांनी सुद्धा प्रशंसा केली. खूप चांगला प्रक्षेपण. प्रिन्स मूवीज, रवी गुळवी, प्रथमेश पाटील आणि त्यांची टेक्निकल टीम. रवी गुळवी किंवा प्रथमेश पाटील असेल तर आपण यायचं आहे. प्रिंस रवी मोविस। गुळवी आहेत. देखिए इससे अच्छा टेलीकास्ट आपको कहीं भी टेनिस क्रिकेट में मिल नहीं सकता है। ॲब्सोल्युटली डू, किंग ऑफ टेलिकास्ट, टेलिकास्टचा राजा रवी गुळवी, प्रोप्रायटर. रवी गुळवी, आम्हाला सुद्धा एक अभिमान आहे की इतकं चांगल्या दर्जाचं प्रक्षेपण आमच्या भिवंडीतूनच जात आहे. खूप खूप अभिनंदन. वेल डन रवि गुलवी, वेल डन प्रथमेश पाटिल एंड प्रिंस मूवीज, किंग ऑफ टेलीकास्ट। त्यानंतर स्क्रीन ओंकार भोईर किंवा शुभम भोईर आपण यायचं आहे. हे आपण स्क्रीन पाहतोय, हे पाहू मैदानाच्या बाहेर अप्रतिम, कधीही मध्ये बंद पडली नाही. बऱ्याचशा ठिकाणी असं होतं आहे, पण ओंकार आणि शुभम अप्रतिम, आपलं अभिनंदन आहे. आपलं स्वागत, सन्मान, सत्कार केला जाईल. नितेश दादा एनकर, ॲडव्होकेट कल्पेशजी ठाकूर, तसेच आमचे संदीपजी बजागे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. त्यानंतर डीजे मयंक, क्या बात आहे मोनिश, आमच्या आवाजाची काळजी आपण अगदी पहिल्या दिवसापासून घेतली आणि काय धून प्रेक्षकापर्यंत पोचवल्या. मोनिश मात्र आपण यायचं आहे. डीजे मयंक अँड साउंड सर्विस. क्लीन एंड नीट वॉइस डीजे का रहा, बहुत सुंदर उनका रोल रहा पूरे धर्मराजा चषक में। ये आप देख सकते हैं, प्राइड ऑफ भिवंडी भावेश पवार, ये फैन क्लब से भावेश पवार का। वेल डन।
हॅलो हॅलो क्या गौली सर मैच की शुरुआत की जाए? गौली सर यस। तो आइए दोस्तों लौट चलते हैं धर्मराजा चषक के ग्रामीण के फाइनल की तरफ। एक बार तो राजा नगर सेवक किंग मेकर सभी दर्शकों से निवेदन है कि नीलेश चौधरी साहब के लिए एक बार तालियां होना चाहिए। व्हाट अ शो! लक्ष्य रखा है यहाँ पर 49 रनों का। नैनेश्वर मुकादम आपको जुड़ जाना है। दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं। प्राइड ऑफ भिवंडी और प्राइड ऑफ ISPL भावेश पवार और उनके साथ पवन के ने देखिए इरादे साफ कर दिए हैं। यहाँ पर कैलाश स्मूर्ति गुरसई भी ने दोनों एक के भेजे हैं, जबकि सामने परशुराम पाटिल स्मूर्ति कामतकर चौली कामतकर। भावेश पवार आणि सूरज केने आहेत. सूरज केने आए हैं। गेंदबाजी के लिए टीम के कैप्टन रितेश धुमाल। रितेश धुमाल सामना करेंगे सूरज केने। महामुकाबला खिताबी जंग ग्रामीण फॉर्मेट से परशुराम पाटिल स्मूर्ति जॉली कामतकर बनाम कैलाश स्मूर्ति गुरसई भी रितेश मुकादम पहली गेंद के साथ। सूरज को जड़ में स्विंगिंग यॉर्कर, बल्ले को नीची बैकलिप से डिग आउट किया, कोई रन नहीं। मेरे साथ फाइनल में जुड़ चुके हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र पब्लिक फिगर डॉक्टर गवली सर। खूपच एन्जॉय केली स्पर्धा सिद्धीजी भाबे आणि आपल्यासारखे दिग्गज समालोचक जर असतील तर का नाही करणार. सूरज को मैं दिया नहीं दिखाता हूँ। डाउन टू लेग साइड शुड बी अवॉइड। एलानिया मैं कहता हूँ कि कमेंट्री में मैं अपना गुरु डॉक्टर गवली सर को इसलिए मानता हूँ, भले से वो 2006 में मेरे साथ ज्वाइन हुए, उससे पहले कमेंट्री करते थे। हमेशा उन्होंने मेरे को इनकरेज किया कि ये काम आप ही कर सकते हैं। खूप खूप धन्यवाद सिद्दीकजी भाबे. रितेश धुमाल इस मरतबा बैकफुट पे के हल्के हाथों से टैप किया पॉइंट पे, स्ट्रोक के साथ ही निकल पड़े बल्लेबाज। 1 रन 2 पे पहुंचा स्कोर कैलाश स्मूर्ति गुरसई बी, जबकि सामने है परशुराम पाटिल स्मूर्ति जॉली कामतकर। चं टार्गेट आपण पाहतात. मेगा फिनाले धर्मराजा चषक 2024 चा अंतिम सामना. फील्ड की जमावट देखिए, एक शॉर्ट टर्न मैंने भावेश पवार के लिए पॉइंट है, बल्ले से दूर कवर, एक्स्ट्रा कवर मिड ऑफ। रितेश धुमाल भावेश पवार के लिए ओह व्हाट अ बॉल, छटा दिया था वहां पे भावेश पवार को। जबरदस्त जबरदस्त. काय चेलो होता क्षणभर असं वाटलं की बेल्सला ट्रिप करून जाते की काय. क्षणभर हा निघाली. बाल बाल बच गए वहां पे भावेश पवार। देखिए उछाल कम था और पुल लगाना चाहते थे फ्रंट फुट पे। जॉली कामतकर ने भी घाट घाट का पानी पिया है और घाट घाट का पानी पिलाया है। भावेश को फिर पुल करने की कोशिश, बल्ले के अंदर लगी, गेंद मिड विकेट पे गई, 1 रन। अब आप देख सकते हैं गवली सर के 5वें दिन कहीं ना कहीं गेंदें थोड़ी नीची रह रही। नाही ॲब्सोल्युटली आपण जी अपेक्षा केली होती खरं तर पहिल्या दिवसापासून ती क्या बघायला कहने? मिळाली नाहीये. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, देवा टावरे और नीलेश चौधरी साहब को दिखाया जा रहा है। नाही डेफिनेटली देवा टावरे एक वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर इन तालुका क्रिकेटमध्ये देवा टावरे आणि या स्पर्धेचे प्रणेते निलेशदादा चौधरी चर्चा करताना सफल चषक कशा प्रकारे झालेला या संदर्भात चर्चा आहे ही खरं तर. अभी तक बहुत कसी भी गेंदबाजी कर रहे हैं पावर प्ले में टीम के कैप्टन रितेश धुमाल। इनसाइड आउट खेलने की कोशिश, कट के अंदर की जानी भाई, स्लिम मिड ऑन पे गेंद,
डॉट गेंद पे इतनी सिट्टियां बज रही है, अगर कप जीता तो क्या होगा। वड़ाल देवी ने वाकई में, वड़ाल देवी टाडाली स्पोर्ट्स ने कमाल कर दिया इस शो को वेल ऑर्गेनाइज करने में। सुपर से ऊपर रितेश धुमाल लेफ्ट आर्म ओवर स्टंप जाते हुए फुल टॉस गेंद स्विंग कर दिया है, बीमर गेंद है, नुकसान नहीं वहां पर। बीमर, कारण पंचांचा इशारा आलेला आहे त्यामुळे कुठल्या प्रकारे झेल झालेला आहे, पण चेंडू बीमर आहे। एक धाव मिळाली, 1+1 2 धाव मिळतील आणि या नंतरच्या चेंडूवर असणारे फ्री हिट। क्या कहते हैं, उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट। उघडा डोळ्यांनी बघा नीट, कारण या नंतरचा चेंडू असणार आहे फ्री हिट। 5 रन बिना किसी विकेट के फ्री हिट खेलने के लिए तैयार होते हुए हरफन मौला, भावेश पवार। अच्छी वापसी, जड़ में गेंद, ये डगर लग रहा है आसान नहीं रहेंगी गुरसई बी के लिए, जिस तरह से कमर कसी है। 1 ओवर की समाप्ति, रन बने हैं 6 बिना किसी विकेट के। हॅलो, धन्यवाद सिद्दीक सर, वेलकम मयूरजी, वेलकम दर्शन, वेलकम रामेश्वर, तुम्हा सर्वांच्या स्पर्धेमधून मनापासून स्वागत। जय मल्हार पेपर ब्लास्टरचे प्रोप्रायटर राजकुमार, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या। राजकुमार, मी सन्माननीय राजेजी चौधरी यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या देखील करायचं आहे। जय मल्हार पेपर ब्लास्टरचे प्रोप्रायटर मालक राजेजी चौधरी, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर करायचं आहे। ये आप देख सकते हैं हमारे तमाम मेहमानों को बॉम्बे कॉटन, वो मेरी हर ख्वाहिश को जालिम इस तरह टाल जाता है। दिसंबर जनवरी में कौन नैनीताल जाता है, लेकिन जाना है तो जाइए, कश्मीर जाइए, लेकिन पहले जाइए बॉम्बे कॉटन। डेफिनेटली, कारण आपण पाहतो थंडीमध्ये सुद्धा गर्मी का एहसास। बॉम्बे कॉटन, एक मात्र नाव कॉटन क्षेत्रातील बॉम्बे कॉटन। सच की आवाज़ संदीप गुप्ता जी इलेक्ट्रॉनिक मीडिया से हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है। भिवंडी और उसके परिसर के हालात हाजरा को सच की आवाज़ ने हमेशा सच पेश किया है। वेलकम। खेल की शुरुआत होती हुई दूर वाले छोर से गेंदबाजी की कमान अब कामतगढ़ एक्सप्रेस मोहिल मात्रे के हाथ में दी गई है। 1 ओवर की समाप्ति, रन बने 6 और बचे हुए 4 ओवर में 43 रन चाहिए। 49 इज द टारगेट। अमोल पाटिल ने वाकई में BC4 फॉर्मेट को इसमें लाकर अलग चाम किया। मैगी 11 भी एक ऐसी टीम है, 2 साल पहले भी रनर्स थी और आज भी रनर्स रही। दुसरं षटक मोहिल मात्रे, फुलटा चेंडू आणि स्वांग केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे, उंचच होऊन आणि लांबच लांब, लांब पल्ल्याचा षटकार। बिल्कुल बल्ले के बीचों बीच गेंद को लिया और स्वंग कर दिया ऑन साइड में, हवा के साथ साथ घटा के संग संग भिंगड़ी शॉट, 6 रन। ये हमारा कमेंट्री बॉक्स दाईं ओर मेरे शुभम है, उनकी दाहिनी ओर। इस चेहरे को गौर से देखिए, डॉक्टर गौरी सर मेरे बाईं ओर, शुभात धुमाल। रिवर्स खेला है, अब की बार भी गेंद बाउंड्री के बाहर, 6 रन। क्या गजब की बल्लेबाजी कर रहे हैं भावेश पवार। 100 सुनार की, 1 लोहार की और ये सिक्सर भावेश पवार की। पहिल्या षटकात आपण बघितलं सावधानता बाळगली होती आणि या षटकात मात्र अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रमण आक्रमण आक्रमण, अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स। इसीलिए तो मैं कहता हूं कि
म्यान की तलवार से और क्रिकेट में भावेश पवार से बच के रहना। व्हाट अ प्लेयर इज। 18 रन बिना किसी विकेट के, 2 में 2 सिक्सर लगे तो कप्तान आए मोहिल को समझाने। आक्रमण बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं की थोडंसं संघर्ष बघायला मिळेल. ही साईड- आकर्षक बाईक आपण पाहू शकता मॅन ऑफ द सिरीज आणि याच्यावर स्वार कुठला अष्टपैलू खेळाडू होईल. यावेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फॉलिंग स्वीप. फॉलिंग स्वीप खेलना चाहते थे। सबसे बड़ी बात है भिवंडी कर्ज के लिए ये फ़ख्र का मकाम है कि भावेश पवार आईएसपीएल में ऑल इंडिया आइकॉन थे 6 टीमों में। जो 6 आइकॉन थे उसमें एक नाम भावेश पवार थे। यावेळेला मात्र हुकचा फटका आणि चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कहाँ चो के देखिए इस खिलाड़ी का 23 मार्च 2023 को बाली ट्रॉफी का फाइनल और 5 पे 6 विकेटें और आते ही सिक्सर का हैट्रिक। युवा नेतृत्व आपण पाहू शकता. विराजजी पवार, स्वराजजी चौधरी, युगांजी चौधरी एक युवा नेतृत्व आहे. बड़े मैच के खिलाड़ी भावेश पवार पे तो मानो कोई अरबी भी रेस लगा सकता है। सफल चषक पाहतोय आपण. जवळपास 3 ते 4 हजार प्रेक्षक अगदी मैदानातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि प्रिन्स म्यूजचे टेक्निशियन आम्हाला माहिती येते की यूट्यूबच्या माध्यमातून किती प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेले आहेत. 9,000 पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेले. यावरून प्रचिती येते एक सफल चषक. याला मात्र अति सुंदर फटका गॅप शोधलेली आहे आणि चेंडू जातोय डीप थर्ड मॅन सीमा पार चौकार. for 4 28 धावा झाल्या. 28. कितने रन दिए अभी तक मोहिल मात्रे ने? 22 रन। मोईल लोअर फुल टॉस पुन्हा एकदा फेकून दिलेला आहे. 6 धावा. ये लोअर फुल टॉस गेंद को इस तरह मारना ओनली भावेश पवार कैन डू इट। नाही लोअर फुल टॉस चेंडूवर मोठा प्रहार करायचा असेल तर तुम्हाला ताकदवर फटका खेळावा लागेल. सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब आणि चेहऱ्यावर क्लिअर कट स्मिथ हास्य आहे आणि सफल चषक पाहू शकता आपण. इस तरह के ओवर बहुत हुए हैं इस धर्मराजा चषक में जिसने मैच का पासा पलटा है। 34 रन बिना किसी विकेट के 2 ओवर की बॉल समाप्ति के बाद। निव्या बॉल है या फुटबॉल है? 34 में कितने भावेश के हैं? 30। ये आप देख सकते हैं मैन बिहाइंड शो राजा नगर सेवक किंग मेकर नीलेश चौधरी साहब, माजी नगर सेवक महेश जगताप, देवा टावरे साहब, ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर यांना सुद्धा पाहू शकता. ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर, विशाल यांना सुद्धा आपण पाहू शकता. आणि सन्माननीय हनुमान चौधरी साहेब वरिष्ठ नगरसेवक विजापूर शहर महानगरपालिका, युगांजी चौधरी, विलासजी पवार, स्वराजजी चौधरी आणि आपण म्हणतो विकीजी चौधरी. सफल कप।
दो ओवर की समाप्ति, 34 रन। यहाँ से चैंपियन बनने के लिए कितने रन चाहिए? 15। श्याम कोंडाजी यांना पाहू शकता. बॉम्बे कॉटन क्षेत्रातील एक फार मोठं नाव बॉम्बे कॉटन. अरुणजी चौधरी यांना सुद्धा आपण पाहू शकता. साहेबरावजी पाटील, त्यानंतर नितीन दादा बजागे, मयूरजी चौधरी, दिनेश दादा पाटील, नितेश दादा एनकर, संदीपजी बजागे, संतोषजी पाटील, देवाजी टावरे आणि प्रणेते सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब. हमारे अंपायर भी इतने ज़हीन है कि 2 ओवर में स्कोर देख के पानी मंगा लिया. कमाल का बल्लेबाजी देखी. पिछला ओवर जब तक आइए हम देखते हैं किस तरह से भावेश पवार ने उस ओवर में 28 रन लिए थे प्रिंस मूवीज के सौजन्य से. कमाल की बल्लेबाजी की थी पिछले ओवर में. देखिए एक ही ओवर में मैच का पासा पलट दिया, वो भी फाइनल मुकाबला. पहिल्या षटकानंतर असं वाटलं होतं की सामना रंगतदार होईल, पण तो क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. यस, लेकिन ये इतिहास है कि भावेश पवार ने रंगतदार सामना होने से पहले गेंदबाजी का कई बार रंग उतारा है. ये पहला टाइम नहीं है. खेल की शुरुआत होती हुई मरता क्या ना करता धनराज को बुलाया गया है. पिछले मैच के हीरो रहे थे. सामना करेंगे सूरज के ने. धनराज विकेटों में गेंद थी, कलाइयों का उपयोग टर्न कर दिया सूरज ने. ऑन साइड में दूसरे की दौड़, 2 रन पूरे. इन 2 रन से कैलाश स्मृति गोरसई भी का स्कोर पहुंचा है 36 रन. केवल 13 रन और चाहिए धर्म राजा चषक में चैंपियन बनने के लिए. देखिए इनका खेल जब देखा था मैंने, कहा था 6 टूर्नामेंट की सारी कसर ये निकालेंगे. ये 24 घंटे के कातिल हैं, 24 घंटे के शिकारी हैं. गुरसई भी एक बार शुरू हुए तो इनको भी रोकना मुश्किल होता है. धनराज इस मरतबा स्ट्राइक क्या रोटेट होगा? 1 रन बना, मना किया भावेश ने. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन 37. वरालदेव स्पोर्ट ताडाली यांची सुद्धा एक अपार मेहनत. खरंच सर्वांनी, मी तर म्हणेन वरालदेव ताडाली स्पोर्ट्स ए असेल बी असेल, ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी भावेश बजागे, अमोल चौधरी, कीर्तिराज, त्यांचे इतर सहकारी अपार मेहनत. इस मेहमान के हमारे मुख्य अतिथि की आंखें बड़ी खूबसूरत है. सैंतीस रन बिना किसी विकेट के, 37 विदाउट लॉस. स्ट्राइक पे फिर भावेश पवार. धनराज भावेश पवार के लिए स्विच हिट करने की कोशिश, लाउड अपील, लेकिन अंपायर सहमत नहीं. एक बात तो है कि धनराज ने इस गेंद पे भावेश पवार को लगभग धूल चटा दी थी. किरण पाटील वेलकम. हंसते हुए सभी चेहरे इस वक्त वीआईपी डाइस पे. किरण पाटील यांचं बऱ्याच उशिरानंतर आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. मोहनदादांचे खास परम मित्र आहेत ते. मोहन भोईर का कौन ऐसा है जो मित्र नहीं है? धनराज शॉर्ट गेंद, शॉर्ट हम पुल किया है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, अब जाके फील्ड हुई है. 1 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ 38 पे पहुंचा है. विशेष धन्यवाद है सम्मानीय राजा नगर सेवक किंग मेकर नीलेश दादा चौधरी साहब, आपका, वड़ाल देवी, पूरी टीम का
स्पेशली भाविक आपका भी और अमोल पाटिल आपका भी। धनराज ऑफ स्टंप के बाहर कट किया है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, डीप पॉइंट पे डाइव करके रोकने की कोशिश, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। सबसे बड़ा ये मुकाबला, सबसे बड़ा शो, और मैं चाहूँगा कि आखिर की चैंपियन की कहानी चैंपियन कमेंटेटर डॉक्टर गवली सर की जुबानी। देखिए, मैच कोई भी जीते, सब अंदर आ सकते हैं। मैं तो यही बात कहने वाला था आपको, इस बार तो कम से कम मत बोलो कोई अंदर नहीं आएगा, ये मत बोलो, किसी को मना मत करो। देखिए, अंपायर से रिक्वेस्ट है कि इलेक्ट्रॉनिक्स बेल्स अपने पास लें, और खास तौर से टीम से रिक्वेस्ट है आप जश्न मनाएं, स्टंप्स ले ले लेकिन बेल्स छोड़ दे। बारा चेंडूवाडी जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आहे। 6 रन रिक्वायर्ड इन 12 बॉल। अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे, संघर्ष सुद्धा करावा लागलेला नाही। याला फक्त हलक्याने खेळलेला आहे, लॉर्ड बॅटमॅन डाव आणि धावबाद। बाद झालेला आहे तो म्हणजे सूरज केने। खरं तर 9 धावांची फक्त खेळी गेली, पण पार्टनरशिप, तुमच्या स्वतःच्या धावा पळून काढण्यापेक्षा सहकार्याच्या धावा तुम्ही जेव्हा पळून काढताना, ही फार मोठी गोष्ट असते, आणि तेच काम सूरजने केलेलं आहे। भावेशला खूप चांगली साथ दिली, एका बाजूने भावेशने आक्रमण केलं, अटॅकिंग क्रिकेट खेळलं, आणि सूरजने मात्र स्ट्राईक दिलेली आहे, आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय किशोर मुकादम। आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग करतायत ज्ञानेश्वर मुकादम, आणि मात्र मैदानावर बॅटिंग करण्यासाठी किशोर मुकादम। जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता आहे। 11 चेंडू आणि 6 धावा। गोलंदाजीसाठी मार्गस्थ ओम पाटील फक्त हलक्याने खेळलेला आहे, चेंडू ढकललेला आहे, शॉर्ट मिड विकेटला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, दबाव टाकला जातोय, आणि पुन्हा बॅक टू बॅक दुसरा फलंदाज धावबाद। दुसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का? आता मात्र 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता। आपण पाहतात धर्मराजा चषक 2024 चा मेगा फिनाले, दोन्ही बलाढ्य संघात
पण मात्र सामना एकतर्फा बघायला मिळतोय. कैलासमूर्ती गोरसे बी, त्याचबरोबर परशुराम पाटील कामतगर संघामधून स्वर्गीय परशुराम पाटील जॉली स्पोर्ट कामतगर या दोन संघामध्ये 49 टार्गेट. मात्र लक्ष्याचा पाठलाग अतिशय यशस्वीरित्या केलेला आहे आणि विजयाकडे वाटचाल करताना आपण पाहतोय तो म्हणजे कैलासमूर्ती गोरसे बी संघाला. ओम पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ आहे. 2 चेंडूवर धावबादच्या रूपाने 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे तो म्हणजे मेघनाथ. यानं आता फ्लिक केलेला आहे चेंडूला स्क्वेअर लेगकडे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. यावेळेला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. स्क्वेअर थ्रो, दिशाहीन थ्रो येतोय. 2 धावा मेघनाथ पूर्ण करतोय. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. विशेष आभार मी व्यक्त करतोय ज्यांनी खरं तर खूप चांगलं समालोचन या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलं. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला आहे. फ्लिकच्या अंदाजाने चेंडू स्क्वेअर लेकडे जातोय. पहिली धाव अतिशय वेगात पडलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जात नाही. फक्त एकच धावसंख्या झालेली आहे. फक्त जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 47. 2 धावांची आवश्यकता आहे. समालोचक मनीष पाटील, समालोचक हेमंत पाटील, समालोचक व्हॉइस ऑफ इंडिया हरेशजी पंड्या, समालोचक राहुल भोईर, व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीकजी भाबे, अजय घरत, सुभाष धुमाल आणि विशेष आभार म्हणजे आमचे मोहनदादा भोईर यांचं. याला मात्र स्लाइस केलेला आहे. स्लाइस केलं होतं चेंडू सरळ निघून गेला पॉईंटला. स्कोर इज लेवल. जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. मैच कोई भी जीते, कोई भी अंदर आ सकता है. स्कोर इज लेवल. अम्ब्रेला फील्ड. यावेळेला मात्र पुल पॉवरफुल आणि याच बरोबर कैलासमूर्ती गोरसे बी संघ बनतोय चॅम्पियन. यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी संलग्न झालेले जोडलेले सर्व प्रेक्षक सर्वांचे या स्पर्धेचे प्रणेते सर्वा सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब यांच्या वतीने वरालदी स्पोर्ट टाळाले यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत त्याचबरोबर हार्दिक आभार. आणि मी लगेचच आपणास घेऊन जातोय VIP कक्षामध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक त्याचबरोबर सूत्रसंचालक मोहनदादा भोईर.
हॅलो 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 पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत स्वागत स्वागत. गेली 5 दिवस मित्र आपण ही स्पर्धा पाहिलीत. स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस देखील तुम्ही सर्वांनी चांगलं सहकार्य केलं. आज मेगा फायनल दिवस 2 संघामधून अंतिम सामना देखील आपण पाहिलात. आता आपण जाऊया बक्षीस वितरणाला आपण प्रारंभ करतोय, सुरुवात करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आपला परिपूर्ण संघ घेऊन स्टेजच्या समोर यायचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन बोथ टीम गोरसई कामतगर. कैलासपती गोरसई संघ कॅप्टन, कैलासपती गोरसई संघ कॅप्टन. त्याचबरोबर स्वर्गीय परशुराम स्मृती संघ कॅप्टन, स्वर्गीय परशुराम स्मृती जॉली स्पोर्ट कामतगर संघ कॅप्टन. त्याचबरोबर सिटी चॅलेंज स्पोर्ट्स व मॅगी 11 या सर्व संघाच्या कॅप्टननी आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन समोर खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.